ज्ञानेश्वर महाराजांनी पण तीर्थयात्रा केल्या, रामदास स्वामींनी पण तीर्थयात्रा केल्या, पण त्यांनी आत्मज्ञानानंतर तीर्थयात्रा केल्यात. हा महत्वाचा फरक आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून बिझनेसमन लोकांनी ही तीर्थाटनाचा एक बाजार केला, हे सत्य आहेच आहे. म्हणजे त्यांनी तो करू नये असं मला म्हणायचं नाहीये, जरूर करावा, कारण प्रत्येकाची पोटा पाण्याची व्यवस्था आहे. म्हणून पोटा पाण्याच्या व्यवस्थेतनं तीर्थाटन होणारे जे बिझनेसमन आहेत ते तरी एवढ्या तीर्थस्थानांना भेटी देऊन ईश्वर त्यांना भेटला का? नर्मदा परिक्रमा करून करून दमलेले सर्व जे लोक आहेत त्यांना तरी ईश्वर भेटला का? केदारनाथच्या यात्रा 5 धाम यात्रा करून येतात, 4 धाम यात्रा करून येतात. गिरनारचे चढ उतार इतके वेळा केले तरी गुरुतत्व कळलं का? अगदी खालती रामेश्वरला जातात, 12 ज्योतिर्लिंगांना जातात. अहो, गणपती अष्टविनायक हे महाराष्ट्रातलं फार मोठं दैवत मानलं जातं, पण महाराष्ट्रातल्या लोकांना गणेश तरी कळला का? हा विषय आहे ना, हा विषय फार वेगळ्या रीतीने अभ्यासावा लागतो आणि त्यासाठी साधना सुद्धा फार वेगळ्या रीतीनेच करावी लागते. म्हणून ईश्वर प्राप्तीची साधना जी सांगितलेली आहे ती श्रेयस ज्ञानाने होणार आहे. म्हणून आपल्या देहबुद्धीच्या जाणीवेतील जे प्रेयस ज्ञान आहे, जे आपल्याला प्रिय आहे, त्या ज्ञानाने ईश्वर प्राप्त होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ईश्वर प्राप्तीचा एक वेगळा आखीव रेखीव थेट मार्ग आहे, तोच अवलंबावा लागतो. अन्यथा ईश्वर कुठल्याही तुम्ही म्हणाल त्या मार्गाने प्राप्त होईल असं होत नाही. पण हरकत नाही, आपल्या श्रद्धा जसा जसा आपण जोपासत जातो तसा तसा माणूस पुढे स्वतःचाच विचार करायला लागतो की अरे मी इतके दिवस पारायण करतोय, माझ्याकडे तर काही लोक अशी आहेत माझ्या पाहण्यात की त्यांनी 50-50 वेळा ज्ञानेश्वरीची पारायण केली आहे, पण तरीही ज्ञानेश्वरी कळलेली नाहीच आहे. दासबोधाची पारायण करणारी लोक आहेत, मनाचे श्लोक पाठांतर करून अगदी घोष चालतो. भगवद्गीताच्या पाठांतराच्या स्पर्धा चालतात. म्हणून का कृष्ण कळलाय का अर्जुन कळलाय? म्हणून आपल्याला समज काय येते आहे, इकडं जेव्हा तो लक्ष येतं यातनं फ्रस्ट्रेशन येतं त्याला की मी एवढं करतोय. एक तर अहंकार बिल्टअप झाला तर त्याला असं वाटत राहतं की मी अहंकारातनंच तो मी करतोय ते बरोबर आहे असं मानून चालत राहतो आणि आयुष्य बर्बाद होतं, पण ईश्वर प्राप्ती होत नाही. म्हणून हे खूप माणसानी जी बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर करून करावा लागतं. म्हणून स्वामी स्वतः काय म्हणतात की स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. ही जर स्वामींनी सांगितलेलं मार्गदर्शक तत्व आहे, जे उपनिषदांनी पण सांगितलेलं आहे, जे वेदांनीही सांगितलेलं आहे, जे भागवताच्या मूळ धर्माच्या जाणीवेतनं पण सांगितलेलं आहे. या भूमिकेत जेव्हा येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरी साधना कुठली. म्हणून खरी साधना कुठली असेल असा विचार येईल की बाबा जेव्हा आपली निर्मिती कशी झाली याचा विचार जेव्हा सुरू होतो तेव्हा साधनेच्या पहिल्या अगदी खालच्या स्तरावर आपण येतो. लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न पडला पाहिजे, मी कोण आहे, म्हणून हू ॲम आय. हा प्रश्न जोपर्यंत पडत नाही माणसाला तोपर्यंत सर्व गोष्टी जो करत असतो माणूस ते म्हणजे एक काय म्हणतात पाप पुण्यात्मकच साधना असते. म्हणजे पुण्यात्मक कर्म एवढीच त्याची भूमिका आहे आणि त्या पुण्यात्मक कर्मातनं त्याचा विकास होतो. अगदी ते पुण्यकाम करत करत असताना मरेलही तो, मेल्यानंतर ईश्वर प्राप्ती होत नाही, परंतु नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला परत मानव जन्म प्राप्त होऊ शकतो. एवढीच भूमिका पुण्यात्मक कर्माची आहे.
परंतु हा प्रश्न जोपर्यंत पडत नाही आणि त्याप्रमाणे शोध सुरू होत नाही तोपर्यंत साधनेची बैठकच तयार होत नाही. म्हणून हू ॲम आय या भूमिकेमध्ये येते तेव्हा तो अंतर्मुख व्हायला लागतो. म्हणून अंतर्मुख जाणीवेतनं जेव्हा तो विचार करतो आणि बाह्यसृष्टी पण दिसते त्याला, कारण आपल्याला आपली जी पंच तन्मात्रा आहेत त्याच्यातनं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या जाणीवेतनं जेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचा एक प्रकारचा आढावा त्याच्या जीवनात बौद्धिक जाणीवेत यायला लागतो. कारण बघतो आपण, स्पर्श होतंय, हे सर्व काय बघतो आहे, कशाचा स्पर्श घेतो आहे, गोड खातो आहे, तिखट खातो आहे, हे सर्व काय प्रकरण आहे. ही पंचमहाभूतं आहेत. हा सूर्य रोज उगवतोय, मावळतो आहे, वारा वाहतो आहे, मान्सून येतोय, उन्हाळा येतोय, हिवाळा येतोय, अशा सर्व बदल. हे पाणी येतो कुठून, जातो कुठं, त्याचा संपूर्ण एवढा मोठा सागर तयार होतो कसा, या आणि एवढं सगळं असून हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं. आणि नुसतंच तयार नाही झालं तर हे ब्रह्मांड त्याच्यातले हे सर्व जे ग्रह गोल आहेत हे आधांतरी आहेत. आणि नुसतेच आधांतरी नाही आहेत तर ते फिरतात पण आहेत. मग त्याला गती कशी आहे, त्याला सांभाळणारा कोण आहे. आणि ते ब्रह्मांड अनंत आहे. त्याचा एक कुठे चंद्रावर गेलो आपण आणि ते चंद्रयान सोडलं, मंगळावर गेलो तर आपल्याला केवढा आनंद होतोय. पण ज्याच्या सत्तेने हे सर्व चाललेलं आहे तो सत्ताधीश जो स्वरूपाच्या आणि या विश्वरूपाच्याही पलीकडे आहे, त्याचा वेध घेता यायला पाहिजे. ते खरं परब्रह्म आहे. ही भूमिका खूप मानसिक विकासतेकडे जाणारी भूमिका आहे. म्हणून मनाच्या माध्यमातनच माणसाला याचा शोध घ्यावा लागतो. म्हणून पशु आणि मानव याच्यातला फरक जो आहे तो दोन भूमिकेतला आहे. बऱ्याच लोकांना फक्त एकाच भूमिकेतला फरक माहिती असतो, तो म्हणजे बुद्धीचा. परंतु नरकरणी करे तो नरका नारायण होत, यासाठी बुद्धीची जशी आवश्यकता आहे तसंच त्याला स्वतःच्या शोधाची, आत्मशोधाच्या शक्तीची पण तेवढीच गरज आहे. म्हणून माणूस हा निश्चय करू शकतो, बुद्धीने ईश्वरात्व समजून घेऊ शकतो, आपलं जीवन, वैश्विक जीवन, विश्व निर्मिती कशी झाली हे समजून घेऊ शकतो आणि याच्यातनं त्याची आत्मशोधाची शक्ती प्रगट होऊ शकते. वा. म्हणून निश्चय, आत्मशोधाची शक्ती आणि बुद्धी या त्रिवेणी बेसिक मूल्यातनच आपल्याला ईश्वरत्वाच्या साधनेकडे उन्मुख करता येतं. म्हणून साधना नेमकी काय हा विषय अजून पुढे राहतो. म्हणून प्रथम उन्मुख करणं हा विषय आहे. आणि यासाठी मी मानव म्हणून जन्माला आलोय, मला ईश्वराने बुद्धी दिली आहे, हे शरीर दिलेलं आहे आणि माझ्यामध्ये ती आत्मशोधाची आकांक्षा आहे, ज्याला योगी अरविंद अभिप्सा असं म्हणतात. ती अभिप्सा आहे आणि मी तो निश्चय केला पाहिजे की मला ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. मी लहानपणापासून ऐकत आलोय तो माझ्यात आहे, पण माझ्या आत अक्षरशः 4-5 इंचावरती माझ्यात खेळणारा ईश्वर मला समजत नाही आणि मी बाहेर फिरत राहतो आहे. मग याचा अनुताप व्हावा लागणार आहे. म्हणून साधक हा अनुताप तीर्थात न्हायलाच गेला पाहिजे. तो रडलाच पाहिजे की तू माझ्यात असून मला का भेटत नाहीस. ही खरी श्रद्धेची मूळ भूमिका इथे सुरू होते. इथं अंतर्मुखता सुरू होते आणि इथनं मग पुढे तो त्याच्या साधनेला वेगळ्या गतीमध्ये आणू शकतो. म्हणून नामरूपात्मक अस्तित्व ही भूमिका तयार होते. म्हणून याच्यामध्ये या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. म्हणून प्रत्येकाच्या आत बसलेलं जे ईश्वरी चैतन्य आहे ते शोधावं लागणार आहे. त्याशिवाय ते, आणि त्यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास घ्यावा लागणार आहे.
तत्वज्ञान म्हणजे तत्वाचं ज्ञान. म्हणून ईश्वर हा तत्वाने समजून घ्यावा लागणार आहे, तो मूर्तीत नाही असं म्हणण्याचा भाग नाही. पण जोपर्यंत तत्वाच्या अनुभूतीतनं आपल्याला गुरुतत्व कळत नाही, तोपर्यंत आपल्या समोर असणाऱ्या मूर्तीमधला गुरु, त्याचं स्वरूप, दत्त महाराजांचं स्वरूप हे पण अगम्यच राहणार आहे. त्यामुळे गिरनारला वर गेल्यानंतर वरती फक्त पादुका आहेत. मग हे जे निरंजनाचं स्वरूप आहे, हे निर्गुणाच्या जाणीवेमध्ये फार मोठा खेळ करत असतं. पण आपल्याला जे दिसतं ते खूप छोटं विश्व आहे. आणि त्यापेक्षा ज्याला आपण मायेचं स्वरूप म्हणतो, पण ते ईश्वराचं शक्तीचं वेगळं प्राकट्य आहे. त्याला कोणी प्रत्यवाय करायचं काही कारण नाहीये. पण त्या व्यतिरिक्त अपरेचं कार्य, जी व्यक्तता तयार करत होत आहे, ते अजून मोठं होऊन बसतं. आणि त्या अपरेच्याही पलीकडे ज्याच्यातनं ही माया आणि अपरा तयार झालेली आहे, ती परा अजूनच लांब राहते. म्हणून हे सर्व आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि परा आणि ईश्वर, ज्याला आपण शिवशक्ती समावेशन म्हणतो, जे सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप आहे, ते आपल्यामध्ये आत अंशात्मक जाणीवेत आत येऊन बसलेला आहे. मग त्याचा शोध आपण कसाही घेऊन चालेल असं तुम्हाला वाटतं का? तुम्हीच विचार करा. इट इज सो सिम्पल, इट इज सो लॉजिकल, की आपण आपल्या खुजा बुद्धीने ईश्वराचा शोध घेऊ शकत नाही. त्यापेक्षा ज्यांनी ईश्वर अनुभवला आहे, ज्यांनी ईश्वराच्या जाणीवेतनं संपूर्ण अमृतानुभव प्राप्त करून घेतलेला आहे, असे ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम माऊली आहे. तुका झाला आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा म्हणजे नेमकं काय हे समजलं पाहिजे ना. मग तोच तुकाराम मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास असं म्हणतो. तेच नामदेव महाराज म्हणतात, पूर्ण सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. मग त्याची सत्ता कुठली होती? हे सर्व मग नामदेवांनी कुठली साधना केली, तुकारामांनी कुठली साधना केली, ज्ञानेश्वरांनी कुठली साधना केली, हा साधनेचा विषय स्वामी स्वरूपानंदांनी कुठली केली, स्वामी विद्यानंदांनी कुठली केली, गोंदवलेकर महाराजांनी कुठली साधना केली, हा पण विषय आपल्याला घ्यावा लागेल. कारण या प्रत्येक व्यक्तींनी ज्या साधना केलेल्या आहेत, त्या थेट ईश्वरत्वाकडे जाणाऱ्या साधना केलेल्या आहेत. त्यांनी लोकांच्या ज्ञान जाणीवा कृश असतात, त्यांच्या बौद्धिक भूमिका लघु असतात आणि ते सगुणातनच फक्त पाहू शकतात. म्हणून तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम म्हणा एवढंच सांगितलेलं आहे. पण गोंदवलेकर महाराजांनी कधीही श्रीराम जय राम जय जय रामची साधना करून मी अद्वैत भूमिकेत असणाऱ्या ईश्वरत्वाची प्राप्ती केली आहे असं म्हटलेलं नाहीये. कारण त्यांनी स्वतः सोहम साधनाच केलेली आहे. तुकारामांनी पण सोहम साधनाच केली. म्हणून ते त्या वारकरी लोकांना सांगतात की तुम्ही जात आहात तिथं, पण पंढरपूरचा पांडुरंग कळला का तुम्हाला? अरे पंढरीसी कुणीतरी जा रे, विठूला पहा रे, विठू उभाना बैसला, सर्वाभूती कोंदाटला, अवघा घरानंद दाटला, ज्याचा तो रे, पंढरीसी कुणीतरी जा रे, विठूला पहा रे. अरे तुमच्या आज जे औटपीठी विठ्ठल उभा, मध्ये सुनीळाची प्रभा. म्हणजे तुकारामाचा विठ्ठल हा पांडुरंगाच्या मूर्तीत आहे. पण तुकारामाला भेटलेला जो विठ्ठल होता, तो विठ्ठल हा मात्र त्याच्या आतमध्येच बसलेला होता आणि तो कायम बसलेला होता. ही साधना समजली पाहिजे आपल्याला. म्हणून तेच पुढे म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा. म्हणून या साधनेचं स्वरूप खूप वेगळ्या प्रकारचं आहे. तो विषय खूप खोल आहे. परंतु साधना कुठल्या भूमिकेतनं होणं गरजेचं आहे. ती भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि ही साधना नेमकी कशी आली, कुठून आली, हा विषय आपण वाटलं पुढच्या प्रश्नानंतर घेऊ शकू. पण आता सद्गुरू तुमचे जाऊन, जडशरीर जाऊन इतके वर्ष झाले, पण त्यांचा तुम्हाला अनुभव येतो का तसा? म्हणजे मी कुठल्या अर्थाने विचारते लक्षात घ्या. सर्वसामान्य माणूस
आपला गुरु गेला की असा ढेसळून जातो की कुठे काय करावं त्याला समजत नाही, कारण तो बरं. शरीराला गुरु समजत असतो. करेक्ट. वस्तुस्थिती गुरु म्हणजे काही शरीर नाही. हम्म. तर तुम्हाला हा अनुभव किंवा हे कशा शब्दात तुम्ही सांगाल? बरोबर आहे. प्रश्न खूप मार्मिक आहे आणि थेट आहे पहिली गोष्ट. कारण प्रश्न विचारणारी व्यक्ती सुद्धा तेवढ्या जाणीवेतली असली तर उत्तर द्यायला सुद्धा फार मजा येते लक्षात घ्या. आता थोडासा आधार हा आपल्याला मोठ्या संतांचा घ्यावाच लागतो. तर आणि ही सहज गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, सद्गुरू ज्यांनी देहातनं पाहिलेले आहेत, ज्यांना सद्गुरूंचा सहवास झालेला असतो, ते त्यांचा देहपात झाल्यानंतर त्या गुरुला सगुणातनं पाहणं हे विसरणं खूप अवघड असतं. म्हणजे ते काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण ती भावना ते जर त्या गुरुच्या जाणीवेमध्ये आपल्या जीवनाचा वेध घेत राहिले तर त्यांना माझे गुरु नेमके गेले कुठं हा शोध जर त्यांनी घेतला तर त्यांचा ही व्हॅक्यूम भरून येऊ शकते. नाहीतर आपल्या गुरूंची आठवण होऊन घळाघळा रडणारे लोक नाहीयेत असं मला म्हणायचं नाही, पण आपल्या गुरु समोरच त्यांच्या समोर आतमध्ये जाऊन बसायचं आणि त्यांच्याच हाताने शिळा बंद करून घ्यायची, हे पण अघटित घटना करणारे ज्ञानेश्वर माऊली आहेतच ना. मग गुरु साक्षात परब्रह्म ही त्यांची अनुभूती होतीच. मग गुरु असताना सुद्धा आपण समाधिस्थ व्हायचं, मग यांचे गुरु निवृत्तीनाथ होते का असा प्रश्न उलटा येऊ शकतो त्याच्यामध्ये. पण ते निवृत्तीनाथांची ओळख काय होती गुरुच्या जाणीवेतली ती त्यांना माहिती होती. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनीच म्हटलेलं आहे, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणजे गुरुचं स्थान नेमकं काय झालं असा विचार करावा लागतो. गुरु जाणायचा कसा? तर गुरु हा विवेक आणि वैराग्य या आपल्या अंतरंगातल्या जाणीवेतनं जे आपण आपल्या जीवनात स्थापन करत असतो तो आपला गुरु असतो. म्हणून आज्ञाचक्रापाशी गुरुचं स्थान आहे असं म्हटलं जातं. म्हणून आज्ञाचक्र हे जे आहे भ्रूमध्यापाशी, म्हणून गुरु तिथं बघायचं आहे. साधनेमध्ये सुद्धा जेव्हा माणूस साधना करतो, तो विषय आपण जेव्हा घेऊ तेव्हा ती साधनेचं स्वरूप कळेलच, परंतु गुरु आपल्या हृदयात आहे. म्हणजे हृदय कुठलं हे तरी कळलं का साधकाला? म्हणून हृदय हे जे आहे याला अंतरंग चतुष्टय असं म्हटलं जातं. म्हणून मेडिकल हृदय जे आहे तेही 4 कप्प्याचंच आहे. अशुद्ध रक्त ते 4 कप्प्यात उसळी मारत शुद्ध होतं. रोहिणी नीला हे सगळं शास्त्र आपण शिकलेलो आहोत, पण त्याला हृदय म्हणायचं का? ती एक क्रियात्मक शरीराला पोचणारा लागणारा अवयव आहे तो. पण माणसाचं खरं हृदय जे आहे ते अंतरंग चतुष्टय आहे. म्हणून आपल्या ज्ञान जाणीवेमध्ये गुरुचं स्वरूप काय आहे, कारण मन आणि बुद्धी त्याच्यामध्ये आली. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार याला अंतरंग चतुष्टय म्हटलं जातं.